काही दिवसांपासून पुण्याचं टेन्शन वाढलंय आणि हे टेन्शन असं आहे ज्यामुळे पुण्यासह राज्यभर त्याची भीती पसरली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका रहस्यमयी आजाराचे रुग्ण आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आणि हळूहळू त्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढू लागल्याचं चित्र समोर आलं। त्यामुळे त्याची दहशत सुद्धा वाढू लागली। GUILLAINBARRE असं नाव असलेला हा आजार नेमका आहे तरी काय? हा आजार खरंच संसर्गजन्य आहे का? याची लक्षणं काय आहेत आणि यातून स्वतःला वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? या आणि अशा अनेक शंका आता नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। पुण्यात दुर्मिळ अशा आजाराचे आतापर्यंत तब्बल 67 संशयित रुग्ण आढळून आलेत। यापैकी 39 रुग्ण पुणे ग्रामीण, 13 रुग्ण पुणे मनपा, 12 रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत। यापैकी 43 पुरुष आणि 24 महिला आहेत। गुलियन बॅरी असं त्या दुर्मिळ आणि रहस्यमय आजाराचं नाव आहे। काही जण याचा उच्चार गुलेन बॅरी सिंड्रोम असा करतायत तर काही जण त्याला गुईवेल सिंड्रोम असं सुद्धा म्हणतायत। मात्र डॉक्टरी भाषेत याचा उच्चार गिया-बारे असा आहे। हा आजार लाखांमध्ये एका व्यक्तीला होतो अशी माहिती समोर आली होती, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यात संशयित रुग्ण आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आरोग्य यंत्रणा सुद्धा आता सतर्क झाली आहे आणि संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी सुद्धा पाठवण्यात आलेत। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावर वक्तव्य केलं होतं। डॉक्टर, सिव्हिल सर्जन, कलेक्टर आणि बाकी लोकांसोबत या सिंड्रोमचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि हा संसर्गजन्य रोग नाही। त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं आहे। पाणी उकळून पिल्यानं फक्त याच नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं। या आजाराबद्दल अनेक गैरसमज, अफवा पसरवल्या जात आहेत असं सुद्धा ते म्हणाले होते। मात्र त्यानं काही नागरिकांचं समाधान झालं नाही, कारण अर्थात कोरोना नंतर अनेकांच्या मनात तशीच भीती कायम आहे। यावर डॉक्टर रवी गोडसे यांनी एक माहितीपूर्ण व्हिडिओ केलाय आणि त्यांनी दिलेल्या आणि समोर आलेल्या माहितीनुसार आपण सर्वात आधी जाणून घेऊयात की हे गिया-बारे सिंड्रोम नेमकं आहे तरी काय। गिया-बारे सिंड्रोमला ऑटो इम्यून डिसऑर्डर असंही म्हणतात। गिया-बारे सिंड्रोम हे एक ऑटो इम्यून डिझीज आहे। ऑटो इम्यून डिझीज म्हणजे काय तर ही एक प्रकारची शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चुकून शरीरातील निरोगी पेशींचे नुकसान करण्यास सुरुवात करते। याच्या निदानासाठी स्पायनल फ्लुइड आणि इतर चाचण्या करणं आवश्यक असतात। गिया-बारे सिंड्रोम हा रोग संसर्गजन्य आहे का या भीतीने सुद्धा नागरिक सध्या त्रस्त आहेत, तर हा आजार संसर्गजन्य नाही असं डॉक्टर गोडसे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट केलंय। आता आपण पाहूयात की गिया-बारे सिंड्रोमची लक्षणं काय आहेत, पण त्याआधी समजून घ्या की आपल्या ज्या शरीरातील पेरिफेरल नर्व्स असतात त्यांना एक कवच म्हणजे कोटिंग असतं, त्याला मायलिंग म्हणतात। जेव्हा असा एखादा बॅक्टेरियन किंवा व्हायरस येतो त्यांच्या अगेन्स्टनं ज्या ऑटोबॉडीज ते त्या कोटिंगवर काम करतात आणि ते काढून टाकतात, त्यामुळे त्या नर्व्स कमकुवत होतात आणि आपल्यामध्ये ही लक्षणं दिसू लागतात। गिया-बारे सिंड्रोमची लक्षणं काय आहेत? अंग दुखणं, चालताना तोल जाणं, हातापायाला मुंग्या येणं, चेहरा सुजणं, चालताना किंवा गिळताना त्रास होणं, हात पाय लुळे पडणं। हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का तर हो, यातून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण त्याचबरोबर आपण आपली काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। ती कशी घ्याल तर सतत म्हणजे किमान काही वेळेच्या अंतरानं हात धुत राहा। पुढचे काही दिवस चिकन अजिबात खाऊ नका। पाणी स्वच्छ वापरा, शक्यतो पाणी गरम करूनच प्या किंवा पाण्याचा वापर करा। हा आजार नेमका कसा सुरू झाला याची वेगवेगळी माहिती आणि अफवा पसरवली जात आहे। डॉक्टर रवी यांनी सांगितल्याप्रमाणे वॅक्सिन याचं कारण असू शकतं का तर त्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कोविशिल्ड, कोवॅक्सिन असेल का तर नाही, कारण त्याने जर व्हायचंच असलं असतं तर आपण जेव्हा ह्या लशी घेतल्या तेव्हाच ते झालं असतं। त्यामुळे आता नेमकं कशाने झालं हे सांगणं खरं तर कठीण आहे, पण मी जसं आधीच म्हटलं की हा आजार किंवा हा जो रोग आहे तो संसर्गजन्य नाही आणि यातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये, मात्र स्वतःची आणि स्वतःच्या माणसांची काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका। तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।